नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फायनली पाहायला मिळणार आहे की काव्या ही देशमुखांच्या घरी आलेली आहे आणि काव्याने घरी आल्या आल्या ज्या पद्धतीने रम्याची वाट लावलेली आहे, कारण तिने पार्थ आणि काव्याच्या मध्ये बोलत असते तेव्हा काव्याने जो निर्णय घेतलेला असतो त्यामुळं रम्याची जी वाट लागलेली असते ती खरंच पाहण्यासारखी असते. खूप भारी वाटलेलं आहे, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर काउन्सिलरने नंदिनीला सुद्धा सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही हे सगळं अशा पद्धतीने नाही होऊ शकत, कारण जोपर्यंत मिस्टर देशमुख सही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला डिवोर्स मिळणार नाही. आणि मला माहिती आहे पसारेवाला कधीच सही करणार नाही चकाचकबाई. अशा पद्धतीने जे काही वकिलांनी बोललेलं आहे ते ऐकून तर नंदिनीलाही धक्का बसलेला आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे जीवा हा फोन लावत असतो नंदिनीला, परंतु नंदिनी फोन उचलत नसते, ती वारंवार कट करत असते. नंदिनी किचनमध्ये काम करत आहे. जीवाला खूप वाईट वाटत आहे, कारण नंदिनीशी एकदा बोललं पाहिजे, कारण त्याला मागं वाटलं होतं की घड्याळाचं जे टिकटिक वाजलेलं होतं ते नंदिनीने दाबलेलं बटन होतं, म्हणजे नंदिनी पण मिस करते असं त्याला जाणवलेलं होतं. परंतु तसं काहीही घडलेलं नव्हतं, म्हणून त्याला वाईट वाटलेलं असतं. पण आता तो म्हणत असतो की झाला, एक दिवस झालाय, आपण फोन करून बोलून घेतलं पाहिजे. इकडे नंदिनी किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते आणि त्याचवेळी या सगळ्या गोष्टी सुरू असतात. मग आरुषी येते मोबाईल घेऊन. आरुषी म्हणते की ताई हे घे. अगं जीवाजीजीचा फोन आहे, खूप वेळ झालं आणि त्याला बोलायचं आहे तुझ्याशी, तो रडतोय गं खूप, प्लीज बोल त्याच्याशी, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की आरुषी तो फोन घेऊन जा, मला बोलायचं नाही आहे. तेव्हा आरुषी म्हणते की ताई एकदा बोल ना, एकदा बोल त्याच्याशी. आणि मग नंदिनी ऐकायलाच तयार नाही. हे आरुषीच्या लक्षात आल्यानंतर आरुषी म्हणते की जीवाजीजू, मी फोन स्पीकरला ठेवते, तू बोलून घे तिच्याशी, असं सांगते आणि तिथून निघून जाते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र खूपच असं भयानक पद्धतीनं चाललेलं असतं. त्याचवेळी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. नंदिनीलाही खूप वाईट वाटत आहे. हे सगळं मान्य असलं तरीही आरुषीने मात्र जी काही आयडिया तिथं चालू केलेली असते, जी काही लढवलेली शक्कल असते, ती मात्र खरंच खूप छान असते. आरुषीने तिथे स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जीवाजीजी तू बोल, मी फोन स्पीकरला टाकलाय, तू बोलत राहा. आणि ती तिथून जाते आणि बाहेर येऊन थांबते. खरं तर तिलाही वाईट वाटत असतं. आपल्या बहिणींच्या संसाराच्या बाबतीत असं व्हायला नको आहे. जीवा किती चांगला आहे हे तिला चांगलंच माहिती आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र या सगळ्यातून मार्ग तर कसा काढायचा हाही तेवढाच मोठा प्रश्न असतो. परंतु आता जीवा बोलायला सुरुवात करतो. जीवा म्हणतो की नंदिनी प्लीज माझ्याशी बोल, फोन नको ठेवूस ना तू, प्लीज बोल माझ्याशी, असं जीवा तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, नंदिनी काहीच बोलत नाही आहे. जीवा म्हणत असतो की तुझ्याशिवाय नाही गं, एकदा समजून घे ना, तुझ्याशिवाय आयुष्य नाही आहे माझं. आत्ता कुठं हा पसारेवाला प्रेमात पडायला लागलेला आहे, आणि त्याचबरोबर हा सगळा हे काही तू केलंयस ना माझ्यासाठी ते खूप मोठं आहे गं, तू मला समजूनच घेत नाही आहे, असं म्हणत आता जीवा तिच्याशी बोलत असतो. परंतु इकडे नंदिनी मात्र काहीच बोलत नसते. जीवा म्हणत असतो बरं जाऊ दे, मला माहिती आहे, आज सांग बरं तू जेवणात काय बनवलं आहे. आज खिचडी भात बनवला आहेस का वरण भात बनवलं आहे. तुझ्या हातचा वरण भात खरंच खूप भारी लागतो गं, मी मिस करतो या सगळ्या गोष्टी, असं इकडे जीवा सांगत असतो. नंदिनीला मात्र कळतच नसतं की काय बोलायचं आणि कसं रिॲक्ट करायचं, ती फक्त रडत असते. इकडे जीवा रडत रडत बोलत आहे. मग नंदिनी ज्या पद्धतीने आईच्या मायेने त्याला घास भरवायची तो क्षण जीवाला आठवतो आणि जीवा म्हणू लागतो की आता एक घास आईचा, एक घास बाबांचा, एक घास पारदादाचा, असं सगळं तो सांगत असतो. आणि त्याचवेळी तो म्हणतो की एक घास नंदिनीचा, असं म्हणत तो घास भरव असं सांगू लागतो. त्याचवेळी इकडे नंदिनीला खूप रडू येतं आणि नंदिनीला सहनच होत नाही. नंदिनी फोन कट करते, कारण ती सुद्धा जीवाला तेवढंच मिस करत आहे. परंतु जे झालेलं गैरसमजाचं वादळ आहे ते जोपर्यंत मिटलं जात नाही तोपर्यंत त्या दोघांना एकत्र यायला तर वेळ लागणार असतो. इकडे आरुषीलाही वाईट वाटतं. आरुषी तिथंच बाहेर उभा राहून हे सगळं ऐकत असते. तेव्हा ती बिचारीसुद्धा अगदी कासावीस झालेली असते. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हाच विचार तिच्याही डोक्यात सुरू असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रम्या आणि वसू दोघीही खुश असतात. रम्या म्हणत असते, काही क्षण मला असं वाटलं की झालं, एवढी सगळी मेहनत आपली वाया गेलेली आहे आणि आपला डाव फेल झाला. तेव्हा वसू म्हणते, असं कसं फेल होईल,
कसं आहे माहिती आहे का, विश्वास हा जळाला आहे ना नात्यांमधला, आगीत होरपळून गेलेला आहे. त्यामुळं एवढ्या लवकर तरी असं काही शांत होणार नाही, याची मला खात्री आहे, असं ती सांगत असते. म्हणजे एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं करून ह्यांना जो आनंद मिळत असतो, तो मात्र खूपच भयानक असा दाखवलेला आहे. कारण गरजच नाही आहे हे सगळं करायची, तरीही या पद्धतीने गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ती म्हणत असते, की फक्त मी माझेच कॉन्टॅक्ट नाहीत वापरलेले, मी तुझ्या बाबांचे सुद्धा कॉन्टॅक्ट वापरलेले आहेत. कारण म्हणून तर मी सकाळी फोन करून म्हणजे आधी फेक अकाउंट काढलं, फेक अकाउंट काढून त्या गोष्टी व्हायरल केल्या. त्यानंतर फोन करून त्या मीडियावाल्यांना बोलावून घेतलं आणि त्यानंतर एक महिला संघटना आहे, ज्या संघटनेला तुझे बाबा नेहमी मदत करायचे, त्या संघटनेला आपल्या घरातले जे व्हिडिओ होते ते पाठवले आणि तिकडे मोहितेंच्या घरी पाठवलं. तेव्हा मात्र इकडे रम्या खुश झालेली असते. "कसलं भारी काम केलेस गं! म्हणजे खरंच मानलं पाहिजे तुला." असं हे सगळं रम्याचं चालू असतं आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या बाहेर आलेली आहे. तिला भेटायला तिथे अनिशा आलेली असते. अनिशा म्हणते, की "काय होऊन बसले हे सगळं?" तेव्हा काव्या म्हणत असते, की "तू मला सांगत होतीस ना, मनातलं सांगून टाक, मनातलं सांगून टाक. तेव्हाच जर मी ह्या सगळ्या गोष्टी देशमुखांना सांगितल्या असत्या तर." तेव्हा इकडे म्हणणं अनिशाचं खूप छान असतं. "तू तेव्हा जरी सांगितलं असतं, तरीही पार देशमुख म्हणजे पार जिजू असेच रिॲक्ट झाले असते. असा विचार कर ना तू. कारण तू चुकीच्या पद्धतीने का घेतेस? आणि मला सांग, मनापासून जीवापाड प्रेम करणारी काव्या मला माहिती आहे. त्या काव्याला मला बघायचं आहे आणि तेच तू कर. माघार नको घेऊस. सगळं व्यवस्थित होणार आहे." असं ती सांगत असते आणि त्याचवेळी तिचं म्हणणं असतं, की "हे बघ, काही झालं तरीही जीवापाड प्रेम कर. म्हणजे सगळं काही ते व्यवस्थित होणार आहे. अगदी तुझ्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत." असं इकडे काव्याला ती सांगत असते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काव्याला म्हणत असते, की "माझी काव्या आहे ना, ती माघार घेणाऱ्यातली नाही आहे. ती खंबीरपणे उभी राहणारी आहे आणि काव्याने खंबीरपणेच उभं राहिलं पाहिजे." असं सुद्धा ती सांगत असते. कारण कितीही नाती विश्वासाच्या होरपळीत जळालेली असली तरीही त्या जळालेल्या नात्यांना परत कसं करायचं हे काव्या आणि नंदिनीला चांगलंच माहिती आहे. कारण इकडे खात्री तर तेवढी इकडे वसुला पण होती, की काव्याच्या तोंडाला नंदिनी काळं फासू देणारच नाही, हे तिला चांगलंच माहिती असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोललं जातं, तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडलेल्या असतात, त्या एवढ्या छान घडलेल्या असतात, की आता इकडे काव्याने निर्णय घेतलेला असतो, काहीही झालं तरीही जायचं आणि आता मिस्टर देशमुखांना सगळ्या गोष्टी पटवून द्यायच्या आहेत. हे काव्याने ठरवलेलं असतं. कारण तिच्या मदतीला आलेली आहे ती म्हणजे अनिशा आलेली आहे. अनिशाने ते मंगळसूत्र काव्याच्या हातामध्ये दिले आणि सांगितले, की "काहीही झालं तरीही तुला माघार घ्यायची नाही आणि तुला तुझ्या प्रेमाची ताकद एवढी आहे हे दाखवून द्यायचं आहे आणि पार्थ देशमुखांचा राग जो आहे तो त्याच्यामध्ये संपला पाहिजे एवढं लक्षात ठेव. कारण तुझ्या प्रेमाची ताकद खूप मोठी आहे. मी बघितलंय तुला असं प्रेम करताना." असं इकडे ती तिला समजून सांगत असते. त्याचबरोबर मानिनी आणि शारदा दोघीही बोलत असतात. मानिनी म्हणत असते, की "शारदाताई, एक आई म्हणून तुम्ही एकदा माझ्याशी बोलायला हवं होतं." शारदा म्हणते, "काय बोलणार सांगा ना? खरंच माझं चुकलं. मी नंदिनीला त्यावेळेस तो सल्ला काव्याला मी त्यावेळेस तो सल्ला द्यायला नको होता खरं तर. पण मी माझ्या दोन्ही मुलींचा विचार केला आणि काव्याला तो सल्ला दिला. कारण माझं असं म्हणणं होतं, की जर नंदिनीला हे कळलं आणि पार्थला जरी हे कळलं, तरीही ते दोघंजण माघार घेणार नव्हते. आपण काव्य आणि जीवाचं लग्न लावून दिलं असतं, परंतु नंदिनीचं काय? माझ्या नंदिनीचा पुन्हा संसार मोडलेला मला बघायचा नव्हता. म्हणून मी हे सगळं केलेलं आहे." तेव्हा मानिनी म्हणते, की "आई म्हणून तुम्ही जे केलं ते अगदी बरोबरच आहे. कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण मागं एकदा मला विक्रम म्हणाले होते, "काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे आणि आपणही तेच करायचं आहे." असं आता त्या दोघीही बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं, की नंदिनीने आता काउन्सिलरला बोलवलेलं आहे. काउन्सिलर तिथं आलेले असतात आणि काउन्सिलर आल्यानंतर नंदिनीला ते म्हणतात, की "आज तुम्ही इकडे बोलवलंत?" तेव्हा नंदिनी म्हणते, की "हो, आता मी इकडेच राहणार आहे." "नाही, नवऱ्याला त्रास द्यायचा म्हणून तुम्ही इकडे राहण्याचा निर्णय घेतलाय का?" असं काउन्सिलरचं म्हणणं असतं. परंतु नंदिनी म्हणत असते, "नाही, तसं नाही आहे. पण मला ना आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये डिवोर्स हवा आहे."
हे ऐकल्यानंतर काउन्सिलरला खरं तर धक्काच बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे अचानक ह्या असं का बोलत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी तर नातं टिकवण्यासाठी यांचे प्रयत्न चालू होते, पण हे सगळं काय झालंय. तेवढ्यातच धनंजय तिथं आलेला असतो आणि तोही सांगू लागतो की अगदी नंदिनी बरोबर बोलते, हा निर्णय अगदी बरोबर आहे, असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता नंदिनी विचार करायला लागते आणि त्याचबरोबर तिथे नंदिनीची आई म्हणजे शारदासुद्धा तिथं आलेली आहे. मग का नंदिनी म्हणते की मी तुम्हाला ओळख करून देते, हे माझे बाबा आणि ही माझी आई, अशी ओळख नंदिनीने करून दिल्यानंतर इकडे शारदा तिथं आलेली आहे. शारदासुद्धा बोलत असते. तेव्हा शारदा म्हणत असते, तुम्ही काउन्सिलर म्हणजे लग्न घटस्फोट होऊ नये यासाठी कोर्टाने नेमलेले आहात ना. तेव्हा ते म्हणतात की हो. मग ते म्हणतात की बरोबर आहे. ते म्हणते की आता ही डिवोर्सचं हे प्रमाण हे असंच आहे का. तेव्हा हे ऐकल्यानंतर ते सांगू लागतात की हो, अशाच पद्धतीने गोष्टी अजूनही घडत आहेत आणि त्यामुळंच आपल्याला ह्या सगळ्यातून मार्ग काढतच पुढं जायचं आहे, असंही सांगितलं जातं. त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे काउन्सिलर सांगू लागतात की आता आपली लग्नसंस्था एवढी पण वीक नाही आहे की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील. त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला आपल्या लग्नसंस्थेवरती चांगलाच विश्वास ठेवला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे की आता इकडे मानिनी आणि त्याचबरोबर पार्थ दोघंही बाप्पाच्या समोर हात जोडून उभे असतात आणि शुभंकरोती म्हणत असतात. त्याचवेळी आता मानिनी जसं म्हणेल तसं पार्थसुद्धा म्हणत असतो, पण पुढचं एक वाक्य असतं, आत घरातली पिढा बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी आत येवो आणि घरची लक्ष्मी आत येवो, असं जे म्हणत असते, तेव्हा मात्र पार्थ बोलतच नाही. तेव्हा मानिनी म्हणते, बोल ना पार्थ, घरची लक्ष्मी घरात येवो म्हण ना. पण पार्थ मात्र काहीच बोलत नाहीये आणि आता मात्र धक्का बसलेला असतो, कारण दारात काव्य आलेली असते आणि काव्य म्हणत असते की देशमुख बोला ना. आणि मग मात्र आता इकडे खूप भारी वाटत असतं ते म्हणजे मानिनीला, कारण ज्या पद्धतीने मानिनीने रिॲक्ट केलेलं होतं, आपल्या दोन्ही सुना आल्या पाहिजे आणि आता सुरुवात झालेली आहे, कारण काव्या घरी आलेली आहे. त्यानंतर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या ही पार्थला प्रसाद देत असते आणि मध्ये तोंड खुपसायला असते ती म्हणजे रम्या. रम्या म्हणत असते की तू इथे का आलेली आहेस, तू इथे कशासाठी आली आहे ते सांग मला आणि तू यायची गरज काय होती, असं म्हणत रम्या तिला बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे काव्या पार्थला प्रसाद देत असते आणि पार्थला म्हणत असते की हे बघा, कसं आहे, प्रेमाला आणि प्रसादाला कधी नाही म्हणायचं नसतं. तर प्रसाद देत असतानाच इकडे रम्याने काव्याचा हात पकडलाय आणि तिला म्हणत असते की जा आत्ताच्या आत्ता या घरातून चालते हो. तेव्हा मात्र काव्य आता काही साधी नाही आहे हे आपल्याला माहितीच आहे. काव्याने त्या क्षणी रम्याचा हात पकडलेला आहे, उलटा पकडून तिला पिरगळलेला आहे आणि तिला सांगितलेलं आहे की पार्थ देशमुखांना जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. मी काय करेल ना याचा नेम नाही आहे, एवढं लक्षात ठेव. लांब राहायचं आमच्या दोघांपासनं, असं ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र पार्थ पाहतच राहतो, कारण ज्या कंडिशनमध्ये काव्य जे बोललेले आहे आणि रम्याच्या चांगल्या मुसक्या आवळायला घेतलेल्या आहेत, हे पार्थला सुद्धा पटलेलं असतं आणि रम्या पाहतच राहते, कारण मध्ये मध्ये चोंबडापणा करायची ह्या रम्याला जी काही सवय असते, त्यामुळं हे सगळं घडत असतं. आणि आता मात्र काव्याने तिला चांगलीच लायकी दाखवलेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काउन्सिलर आणि नंदिनी बोलत असतात आणि नंदिनीला काउन्सिलर म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला जर फास्ट ट्रॅक कोर्टात डिवोर्स हवा असेल तर जीवाची सही आणि त्यांची परमिशन लागेल. जर ती नसेल तर काहीच करू शकत नाही आणि मला नाही वाटत की पसारेवाला सही करेल. चकाचक बाई, असं बोलल्यानंतर नंदिनी त्यांच्याकडे पाहतच राहते. म्हणजे जवळजवळ काउन्सिलरला यांच्या दोघांच्या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत, कशा पद्धतीने या दोघांनीही हे केलेलं असतं, ते पटलेलं असतं. म्हणून तर काउन्सिलरने इथे त्यांना दोघांनाही बोलवलेलं असतं. आणि त्याच वेळी आता काउन्सिलरने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला वाटत नाही आहे की एवढ्या लवकर जीवा ह्या सगळ्या गोष्टी मान्य करेल. इकडे काव्याने तर रम्याची जी वाट लावलेली आहे ती पाहूनच रम्याच्या चांगल्याच आता शिट्ट्या वाजलेल्या आहेत आणि पार्थ मात्र पाहतच राहतो, कारण काव्या म्हणजे काय आहे, वादळ आहे आणि काव्या काय करू शकते याचा अंदाज अजिबातच येत नसतो आणि काव्या नेहमी अशाच पद्धतीने खंबीरपणे उभी राहत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.